ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 11वा भीमदशक समास 10वा निष्पृह वर्तुनुक नाम श्रीराम समर्थ। मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुधा होऊन भोगतो नाना सुखे। आता सध्या भीमदशकातील शेवटचा समास निष्पृह वर्तुनुक नाम सुरू झाला असून या समासाच्या पहिल्या ओवीत समर्थ म्हणतात की मूर्ख माणूस हा जगाकडे संकुचित अशा दृष्टीने पाहतो, मात्र चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते। ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेकविध सुखाचा उपभोग घेतो त्याप्रमाणे चतुर माणसाचे असते। तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित प्रशस्त जाणावा समस्त विख्यात योगी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्याने त्याची दृष्टीही विशाल असते। तो सर्व काही जाणतो आणि तो विख्यात योगीही असतो। कर्ता भोक्ता तत्वता भूमंडळी सर्व सत्ता त्या वेगळा त्यास न्याता पाहेसा कवनू। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्व जगात कर्ता भोक्ता तत्वता अंतरात्माच असतो आणि सर्व भूमंडळावर त्याचीच सत्ता असते। त्याला जाणणारा दुसरा कुणीच असू शकत नाही, तो स्वतःला जाणतो। ऐसे महंते असावे सर्व सार शोधून घ्यावे पाहो जाता न सापडावे एकाएकी। श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे वागावे, त्याने सर्व शोधून सार ग्रहण करावे आणि कोणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्यास सहजासहजी सापडू नये। कीर्तिरूपे उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त वेश पाहता शाश्वत एकची नाही। श्री समर्थ म्हणतात की त्याची उदंड कीर्ती झाल्याने कीर्तिरूपाने सर्व त्याला जाणतात, पण एकही वेश शाश्वत नसल्याने ते त्यास ओळखू शकत नाहीत। प्रगट कीर्तीटी ढळेना बहुत जनास कळेना पाहो जाता डळेना काय कैसे। श्री समर्थ म्हणतात की त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते ती कधी कमी होत नाही, पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे कळत नाही। तो कसा आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही। वेशभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण वेशभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण चालणे विनय एकशन जाऊच नेदी। समर्थ त्या ठिकाणी सांगतात की उत्तम वेश हे खरे भूषण नसून ते दूषणच ठरते, कारण उत्तम कीर्ती हेच खरे भूषण होय। महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही। त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेना। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नूतन लोकात मिसळतो। त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करतात, पण कुठलीही इच्छा वा वासना असल्याचे त्यांना आढळून येत नाही। पुरते लोकाकडे पाहना पुरते कोणाशी बोलेना पुरते एके स्थळी राहेना उठून जातो। श्री समर्थ म्हणतात की तो कोणाकडेही पुरते पाहत नाही, कोणाशी पुरते बोलत नाही, दीर्घकाळ एका ठिकाणी राहती नाही, तो तेथून निघून जातो। जाते स्थळ ते सांगेना सांगितले तरी ते जाईना आपुली स्थिती अनुमाना येऊच जेदी। श्री समर्थ म्हणतात की आपण कुठे जाणार हे कोणाला सांगत नाही। समजा कदाचित सांगितले तरी
तो तेथे मुळीच जातच नाही, कारण आपण कोठे आहोत याचा थांगपत्ता तो लागूच देत नाही. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथावी, लोकी तर्किले ते दावी, निर्फळ करुनी. श्री समर्थ म्हणतात की लोकांनी काही अनुमान केले तरी ते चुकीचे ठरवतो. लोकांनी काही कल्पना केली असेल तर त्याच्या तो उलट करतो. लोकांनी जे तर्क केले असतील ते तो निष्फळ करतो. लोकास पाहता आदर तेथे याचा अनादर, सर्व लोक तत्पर तेथे याची अनिच्छा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटतो. लोक सर्व काळ ज्याच्यासाठी अतितत्पर असतात त्या गोष्टीस महंतास अनिच्छा असते. योम कल्पिता कल्पेना न तर्किता हि तर्केना, कदापि भाविता भावेना योगेश्वर. ती समर्थ म्हणतात की याप्रमाणे महंत्याविषयी कल्पना करून जावे, आणि तेही जमत नाही तर नाना तर्क करून जावे, आणि तर्क करणे शक्य नसेल तर त्याच्याविषयी काही भावना करता येत नाही, असा तो विलक्षण असा योगेश्वर असतो. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, शनैक विषंभेना कथा कीर्तन. श्री समर्थ या ओळीत सांगतात की महंताच्या अंतरंगात काय चालले आहे हे लोकांना कळून येत नाही, आणि शरीराने गाठ पडणे कठीण जाते. मात्र महंत कथा कीर्तनात क्षणभरही खंड पडू देत नाही. लोक संकल्प विकल्प करीती, ते ओघेची निर्पळ होती. जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. श्री समर्थ म्हणतात की लोक त्यांच्या संबंधी जे जे संकल्प विकल्प करतात ते सर्व निष्फळ होतात. त्यामुळे लोकांना स्वतःला स्वतःची लाज वाटू लागते. बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधले महत्कृत्य. ते समर्थ म्हणतात की महंताच्या कार्याविषयी चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात. या गोष्टी जर त्यांच्या मनात आल्या तर मग फारच मोठे कार्य साध्य गेले असे जाणावे. अखंड एका सेवा सेवती, अभ्यासित करीत जावा, काळ सार्थकच करावा जनासहित. श्री समर्थ म्हणतात की महंताने अखंड एकांत करावा, सतत अभ्यास करीत जावे, आणि स्वतःसहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा. उत्तम गुण तुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परी गुप्त रूपे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याने स्वतः उत्तम गुण संपादन करावेत आणि लोकांनाही शिकवावे. अखंड लोकसंग्रह करीत असावे, पण हे सर्व त्यानं गुप्तपणे करावे. अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. श्री समर्थ म्हणतात की अखंड कामाची घाईगर्दी सुरू असावी. अनेक लोकांना त्याने भगवंताची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी, म्हणजे मग त्याची ती तळमळ पाहून लोकही त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात, म्हणजे स्वतःच त्याचे सेवक मानू लागतात. आधी कष्ट मग फळ, कष्टच नाही ते निर्फळ, साक्षेपिन केवळ व्रथा पुष्ट. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी. कष्ट केले नाही तर कार्यसिद्धी होत नाही. जो कष्ट करीत नाही तो कुचकामाचा समजावा. लोक बहुत शोधावे, त्याचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळी दुरी. श्री समर्थ म्हणतात की अनेक लोक पारखून त्याचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्याच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर सारावे. अधिकार परत्वे कार्य होते,
अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. श्री समर्थ म्हणतात की ज्याचा जसा अधिकार असेल त्याचेकडून त्याप्रमाणे योग्य ते काम करून घ्यावे. लायकी नसताना कार्य सांगितले असता ते व्यर्थ जाते, म्हणून अनेक प्रकारे लोकाच्या अंतरंगाचा शोध घ्यावा. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. श्री समर्थ म्हणतात की ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यास अनुसरून त्यास कार्य सांगावे. त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झाले तरी आपले महत्त्व कायम राखावे. हे प्रचितीचे बोलले आधी मग ते सांगितले, हे प्रचितीचे बोलिले आधी केले मग सांगितले, मानील ते पाहिजे घेतले कोणी एके. श्री समर्थ येथे म्हणतात की हे बोलणे माझे अनुभवाचे आहे. आधी स्वतः करून मी लोकांना सांगितले आहे. माझे म्हणणे ज्यास पटत नसेल त्यांनी यापासून बोध घेतला पाहिजे. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीनी भरावे, जाणते करून विखरावे नाना देसी. श्री समर्थ म्हणतात की महंताने दुसरे नवीन महंत तयार करावेत आणि त्यांना युक्ती व बुद्धीनी शहाणे करावे. त्यांना ज्ञानसंपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात पाठवावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निष्पृह वर्तणूक निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।